नमस्कार मित्रांनो, पाठ राखीन मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना अत्यंत भावूक आणि थरारक वळण पाहायला मिळते। बेघर झालेल्या कुटुंबाची दुर्दशा पाहून प्राजक्ताने एक असा ऐतिहासिक निर्णय घेतलाय की ज्याने मालिकेची संपूर्ण दिशा बदलणार आहे। चला तर मग आजच्या भागात नक्की काय काय घडले पाहूया, अगदी सीन बाय सीन। रात्रीच्या वेळी वैद्यबुवा आपले औषध घेतात त्यावेळी तृप्ती खाली जमिनीवर झोपण्यावरून आणि पाण्याच्या तुटवड्यावरून कौस्तुभची कटकट करू लागते। तृप्ती चिडून म्हणते, रेल्वेच्या डब्यात जशी माणसांची कोंडी होते तशीच अवस्था या घराची झाली। हे ऐकून आजी तिला खडसावते तर भाग्या सुद्धा वहिनीला समजावून शांत राहण्याचा सल्ला देते। स्वयंपाकघरात खरकटी भांडे आवरत असताना चारू पूर्णपणे खचून जाते। मामी प्राजक्तासमोर ढसाढसा रडते आणि आपले दुःख व्यक्त करते। 30 वर्ष काबाड कष्ट करून उभारलेले आमच्या हक्काचं छप्पर आज हिरावून गेले। आम्ही उघड्यावर पडले। मामी प्राजक्ताचे हात जोडून विनवणी करते, जसं तू मामाचे प्राण वाचवलेस तसंच आमचं घरही आम्हाला परत मिळवून दे। दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्ता पोळ्या करत असताना विचारात इतकी हरवून जाते की तापलेल्या तव्यावर तिचा हात भाजणार असतो, पण भाग्य वेळेत येऊन तिला सावरते। भाग्याने चौकशी केल्यावर प्राजक्ता खोटं सांगते की तिला एका नवीन नोकरीची संधी आली आहे, पण कामाचा ताण खूप आहे। यावर भाग्य तिला एक मोलाचा सल्ला देते, जर समोरच्यालाही तुझी गरज असेल तर स्वतःच्याही अटी ठेवून तडजोड करायला शिक। भाग्याची हीच युक्ती प्राजक्ताच्या मनात घर करते। मामापर्यंत औषधे पोहोचल्याचे समजता सुलक्षणाचा पारा चढतो आणि ती सगुणावर प्रचंड भडकते। सगुणा स्पष्टीकरण देते की मी पूर्ण शहरात औषधाचा पुरवठा रोखला होता, पण त्यांनी बाहेरून व्यवस्था केली असावी। यावर सुलक्षणा तिला सुनावते की तुझ्या या निष्काळजीपणामुळे प्राजक्ताला वठणीवर आणण्याची मोठी संधी माझ्या हातातून निसटली। सुलक्षणा सगुणावरती ओरडत असतानाच अनपेक्षितपणे प्राजक्ता दारात येऊन उभी राहते। प्राजक्ताने आपले कारस्थान ऐकले तर नाही ना, या भीतीने सुलक्षणा आणि सगुणा हदरून जातात। मात्र प्राजक्ता अत्यंत शांतपणे सुलक्षणाला विनंती करते। यावरती सुलक्षणा तिला बेडरूम मध्ये घेऊन जाते। आगामी भागात प्राजक्ता सुलक्षणाला थेट आव्हान देत आहे, मी म्हणणार ही एक व्यावसायिक डील आहे, त्यामुळे माझी ही एक अट आहे, मी आलोक सरांशी लग्न करायला तयार आहे, पण तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मुलाचे म्हणजे आरवचे लग्न माझी बहीण भाग्याशी लावून द्यावे लागेल। हे ऐकताच सुलक्षणाचा अहंकार दुखावला जाणार आहे, तर दुसरीकडे आलोकचा भीषण वृद्धावतार पाहायला मिळणार आहे। आता आलोक प्राजक्तावरती काय राग काढणार आणि सुलक्षणा ही अट मान्य करेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।